दिवसातून 10-15 मिनिटं मुलांसोबत वेळ घालवणं होय. त्यांना विचारणं, की आज स्कूलमध्ये काय झालं? तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त आवडला? कोणत्या सब्जेक्ट मधला कोणता टॉपिक तुम्हाला सगळ्यात जास्त छान वाटला आजचा? आणि स्कूलमध्ये काय गमती-जमती झाल्या? हे मोकळेपणानं मुलांशी संवाद साधणं म्हणजेच त्यांच्याशी जवळीक होणं होय. त्यांच्या भावना समजून घेणं होय. यातूनच त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना असं वाटतं, त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण होते, की आपल्याला आपले पॅरेंट्स खूपच समजून घेतात. त्यांना आपल्याला ही जाणून घेण्याची आवश्यकता वाटते. ह्या भावना त्यांच्यामध्ये निर्माण होतात. हॅपी पॅरेंटिंगमध्ये मुलांना शिस्त लावत असताना ती शिस्त भीतीशिवाय असावी. म्हणजेच मुलांना कठोरपणे शिस्त लावण्याची काही आवश्यकता नसते. त्यांना समजून घेऊन शिस्त लावणं हेही खूपच महत्त्वाचं आहे. शिस्त गरजेची आहे, पण ओरडून नाही, तर समजावून सांगून ती शिस्त मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. भीतीतून पाळलेली शिस्त तुटते आणि समजूतदारपणातून रुजवलेली शिस्त ही कायमची टिकते.